नमस्कार, मी प्रशांत मुथा. 2015 मध्ये आईच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करत असताना आईचे झाड ही संकल्पना मांडली. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही संकल्पना मांडल्यानंतर महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरून त्याचबरोबर परदेशातून सुद्धा आईच्या नावाने लोकांनी एक झाड आपल्या या एक मित्र एक वृक्ष ग्रुपला दिले. आज आपण वाखारी येथे 2016 पासून वृक्षारोपण आईचे झाड या संकल्पनेतून करत असताना हा डोंगर आपण बऱ्यापैकी उभा केलेला आहे. या परिसरातील जैवविविधता वाढीस लागली असून या ठिकाणी 105 प्रकारचे देशी वृक्ष आपण लावलेले आहेत. वृक्षारोपणाचा मुख्य उद्देश पक्ष्यांना 12 महिने अन्न मिळावं या दृष्टिकोनातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपण वड, पिंपळ, पिंपरण, नांदरूप, काटेसावर, पळस, पांगारा, तुती, चेरी या प्रकारचे वृक्ष आपण या ठिकाणी लावलेले आहेत. आईचे झाड या संकल्पनेतून आईचे बन आपण साकारलेले आहे. साधारणतः आपण हे 4 प्रोजेक्ट आईचं बन म्हणून साकारले. पडवी तालुका दौंड, त्याचबरोबर देलवडी तालुका दौंड, वाखारी तालुका दौंड, त्याचबरोबर केडगाव तालुका दौंड या ठिकाणी आपण 4 मोठे प्रोजेक्ट वृक्षारोपणामध्ये केलेले आहेत. त्यामध्ये हजारो झाडं आपण या आईचे झाड या संकल्पनेतून लावलेले आहेत. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी एक पेड माँ के नाम ही संकल्पना राबवली आणि लोकांना आवाहन केलं आहे की एक पेड आईच्या नावाने झाडं लावा. नक्कीच ही बाब आमच्यासाठी म्हणजे नक्कीच ही बाब एक मित्र एक वृक्ष या ग्रुपसाठी अभिमानास्पद असेल, गौरवास्पद असेल आणि आनंदाची असेल की देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या आईच्या नावाने एक झाड लावलेलं आहे आणि लोकांना त्यासाठी प्रेरित केलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.